बऱ्याच इंडियन सिनेमात आतापर्यंत हेच दाखवलं की हिरोईन कशी असली पाहिजे, दुबळी असली पाहिजे. हिरोईन ही दुबळी असली पाहिजे, नाजूक असली पाहिजे, तिनं घाबरलं पाहिजे, तिला संकट आलं की हिरोनी असं आलं पाहिजे, छाती काढून आलं पाहिजे आणि 10-15 लोकांना मारलं पाहिजे. ही फ्रेम नागराजने जाणून बुजून त्याच्या सगळ्या सिनेमातून मोडून टाकली. म्हणजे कशा पद्धतीनं की ज्याही वेळेस सैराटमध्ये परशावर आक्रमण होतंय, परशावर हल्ला होतोय, आर्ची येते, पहिल्यांदा कॉलेजमध्ये भांडण होतंय आणि परशाला दोघं तिघं मारा येत आहेत, तर तिथं आर्चीची एंट्री आहे. ए मंग्या सोड त्याला, ही आर्ची त्याला सोडवते. सर्वात प्रथम विवेक शाक्य सर, अक्षय मुनेश्वर आणि सरगम मॅडम आणि त्यांची टीम या सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि मला माझा विषय मांडण्याची संधी दिली, त्यासाठी सर्वांचे आभार. तर मी मराठी सिनेमा किंवा एकंदरीत माध्यम साहित्य आणि अभिव्यक्ती या विषयावर बोलणार आहे. तर मी सुरुवातीला काही प्रस्तावना करेल, केल्यानंतर मग विषयाकडे येईल. तर माझं म्हणणं किंवा माझं आर्ग्युमेंट असं आहे की माणूस हा एक प्राणी आहे. तुम्हाला जर माहीत असेल किंवा ॲक्सेप्ट असेल किंवा नसेल, माणूस हा एक प्राणी आहे. सगळ्या प्राण्यांसारखा माणूस सुद्धा एक प्राणीच आहे, परंतु माणूस हा वेगळा आहे. माणूस हा वेगळा आहे. कसा आहे? प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे माणसाकडे काही वेगळ्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, माणूस हा विवेकी आहे, माणसाला विचार असतात, माणूस हा रॅशनल आहे. तर त्याच्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये बरेचसे साधर्म्य आहेत, तरीही माणूस वेगळा आहे. कारण की त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, माणसाकडे भाषा आहे, माणसाकडे लँग्वेज आहे आणि माणूस त्याचं जे नॉलेज आहे, त्याचं जे ज्ञान आहे ते संवर्धन करू शकतो किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवू शकतो. त्याच्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. तर आणि माणूस हा रॅशनल असल्यामुळे त्याच्या मनात काही भावना असतात, काही प्रेम असतं, काही राग असतो, काही लोभ असतात, काही द्वेष असतो, त्याला काही वेगवेगळ्या भावना असतात. त्याने जर त्याचे भावना, त्याचे विचार जर व्यक्त नाही केले तर तो अस्वस्थ होतो. तर ही जी प्रक्रिया आहे माणसाने विचार व्यक्त करण्याची, ही लाखो वर्षापासून सुरू आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर माणसाचं वय, म्हणजे माणसाचं पृथ्वीवरचं वय जवळपास 21 लाख वर्षापूर्वी माणूस होता. तेव्हापासून माणूस त्याचे विचार, त्याच्या भावना वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून व्यक्त होत आलेला आहे. माणसाला सुरुवातीच्या काळात व्यक्त होण्यासाठी साधी काही साधनं होते. त्याच्यामध्ये दगड होता, माती होती किंवा लाकूड होतं किंवा त्याच्यामध्ये गुहेमध्ये काढलेले चित्र होते. तर ह्या साधनांचा उपयोग करून माणूस व्यक्त झाला. माणसाने शिलालेख तयार केले, माणसाने ताम्रपट तयार केले, माणसाने गुहेमध्ये चित्र काढले. तर हे जे शिलालेख आहेत, ताम्रपट आहे, हे दुसरं तिसरं काही नसून ही माणसाची अभिव्यक्ती आहे. आणि माणसाने काय केलं की काळाबरोबर अभिव्यक्तीची साधनं बदलली. जसा काळ बदलत गेला तशी अभिव्यक्तीची साधनं बदलली. माणसाला 14व्या शतकात प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला. त्याच्यानंतर माणूस वही, पेन, पुस्तक अशा पद्धतीचे साधनं अभिव्यक्त होण्यासाठी वापरू लागला आणि त्याच्यातून माणूस अभिव्यक्त होऊ लागला. आणि हाच प्रवास जर आपण पुढे पाहिला तर माणसाला 20व्या शतकाच्या सुरुवातीला सिनेमाचा शोध लागला माणसाला. तोपर्यंत त्याच्यानंतर माणूस सिनेमातून, कॅमेऱ्यातून आणि लेन्समधून व्यक्त होऊ लागला. हा माणसाचा अभिव्यक्तीचा प्रवास आहे प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत. परंतु या सगळ्या साधनांवर एक चिकित्सक दृष्टी टाकल्यावर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात. म्हणजे ही अभिव्यक्तीची जी साधनं आहेत ती एका विशिष्ट वर्गाच्या हातात होती. म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल किंवा नसेल तर इथल्या बऱ्याचशा वर्गाला काल परवापर्यंत शिक्षण घेण्यास सक्त मनाई होती किंवा तो वर्ग शिक्षणापासून दूर होता. तर जो वर्ग शिक्षणापासून दूर आहे तो शिलालेख लिहिणार नाही, तो ताम्रपट लिहिणार नाही आणि अभिव्यक्त होणार नाही. त्यांच्याकडे अभिव्यक्ती असेल, त्यांना काहीतरी म्हणायचं असेल, त्यांना ही भावना असतील, त्यांना ही इमोशन असतील, त्यांना ही राग, लोभ, भावना सगळे असतील,
परंतु ते व्यक्त नाही होऊ शकले, कारण की त्यांना अभिव्यक्तीची साधनं त्यांना अलाउड नव्हती किंवा त्यांना व्यक्त होता आलं नाही त्या साधनांमधून. त्याच्यामुळं ही अभिव्यक्तीची साधनं ज्यावेळेस आपण चिकित्सक पद्धतीने पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ही अभिव्यक्तीची साधनं एकांगी आहेत. एकांगी आहेत म्हणजे वन साइडेड आहेत. म्हणजे इथला बराचसा वर्ग, इथल्या स्त्रिया, इथला दलित बहुजन वर्ग व्यक्तच झालेला नाही. त्याच्यामुळं ही अभिव्यक्तीची सगळी साधनं काय आहेत? एकांगी आहेत. आणि ह्या एकांगी अभिव्यक्तीमुळं होतं काय, तर समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारची हेजमनी तयार होते. हेजमनी नावाची एक कन्सेप्ट आहे, ती अँटोनिओ ग्रामशी एक इटालियन विचारवंत होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हेजमनी नावाची संकल्पना मांडली. तर हेजमनी नावाची संकल्पना काय आहे की इथला सत्ताधारी वर्ग ज्याच्या हातात अभिव्यक्तीची साधनं आहेत, जो वरचा वर्ग आहे, तो काय करतो, त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याचे संस्कृती, त्याचं सर्वस्व बाकी वर्गावर लादतो. तर त्याच्या विचार लादण्याच्या प्रक्रियेमुळं काय होतं, तर इथला जो पिचलेला वर्ग आहे, इथला जो खालचा वर्ग आहे, तो हेजमनाइज होतो. म्हणजे एका विशिष्ट वर्गाचे दमनकारी विचार तो ॲक्सेप्ट करतो. तो फक्त ॲक्सेप्ट नाही करत, तर तो एन्जॉय करतो. ही एक हेजमनी नावाची अशी एक संकल्पना आहे. म्हणजे ही संकल्पना सर्वत्र काम करते. साहित्यामध्ये काम करते, चित्रपटांमध्ये काम करते, TV सिरियल्समधून काम करते, सर्वत्र काम करते. फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये इथल्या माध्यमांनी, इथल्या साहित्यांनी इतके विचार लादले, इतके विचार इथल्या दुसऱ्या वर्गावर इतके लादले, तर ते हेजमनाइज झाले. ते त्यांचे विचार लादल्यानंतर हेजमनाइज झाले. तर ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अँटोनिओ ग्रामशी यांनी मांडली होती. परंतु त्याच्यानंतर मार्क्स जे आहेत, मार्क्सियन विचारवंत जे आहेत, कार्ल मार्क्स, हे म्हणतात आयडियाज ऑफ द रुलिंग क्लास इन एव्हरी इपोक आर द आयडियाज ऑफ रुलिंग आयडियाज. मीन्स इथला सत्ताधारी वर्ग फक्त सत्ता नाही गाजवत, तर ते त्यांचे विचार इथल्या अभिव्यक्तीच्या साधनांमधून इथल्या दुसऱ्या वर्गावर लादत असतो किंवा त्यांचे विचार दुसऱ्या वर्गावर लादत असतो. ही झाली हेजेमनी. ज्यावेळेस आपण चित्रपटाचा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की चित्रपट हे जे माध्यम आहे ते सुरुवातीपासून आत्तापर्यंत एका विशिष्ट वर्गाच्या हातात होतं. त्याच्यामुळं त्या विशिष्ट वर्गाने त्यांचे विचार असतील, त्यांचे भावना असतील, त्यांचं सगळं काही असेल ते चित्रपटातून मांडलं आणि आपण फक्त प्रेक्षक आहोत. दुसरा जो वर्ग आहे तो फक्त प्रेक्षक आहे आणि आपण त्यांच्या विचारांमुळे आपण हेजमनाइज झालो. आणि मार्क्सच्या म्हणण्यानुसार सत्ताधारी वर्ग फक्त विचार लादत नाही, तर काय करतो, त्यांची संस्कृती लादतो. त्यांची संस्कृती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावर लादत असतो. तर ज्यावेळेस सिनेमाचा अभ्यास पाहतो आपण, सिनेमाचा इतिहास पाहतो, 1895 पासून ते 2013 पर्यंत इंडियन सिनेमा हा आपल्याला एकांगी वाटतो. त्याच्यामध्ये आपल्याला दलितांचं चित्रण, महिलांचं चित्रण किंवा सगळ्या समाजाचं चित्रण जे आहे ते प्रॉपर नाही वाटत. आपल्याला काय वाटतं, एकांगी दिसतं. ज्यावेळेस आपण नागराज मंजुळेंच्या सिनेमाकडे येऊ त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की नागराज मंजुळेचा फॅन्ड्री हा सिनेमा हा पहिला दलित सिनेमा आहे. कारण की मराठी सिनेमाने एक फ्रेम तयार केली, हिरोची एक फ्रेम तयार केली, हिरोईनची एक फ्रेम तयार केली किंवा प्रत्येक गोष्टीची इंडियन सिनेमाने एक फ्रेम तयार केली. जर हिरोची कन्सेप्ट कशी असेल आपल्या म्हणण्यानुसार, हिरो कसा असला पाहिजे, हिरो पहिली कन्सेप्ट आहे, हिरो हा हँडसम असला पाहिजे, हिरो हा उंच असला पाहिजे, त्याचं नाक सरळ असलं पाहिजे किंवा केस असे एकदम असे भारी असले पाहिजेत, किंवा हिरो हा चॉकलेटी बॉय असला पाहिजे, चॉकलेट बॉय. अशी एक संकल्पना, अशी एक फ्रेम इंडियन सिनेमांनी तयार केली. परंतु ह्या फ्रेमला पहिल्यांदा चॅलेंज केलं नागराज मंजुळे यांनी. नागराज मंजुळे यांचा पहिला चित्रपट, त्याच्या अगोदर पेस्तुल्या होता, परंतु पूर्ण मराठी चित्रपट फॅन्ड्री हा होता. फॅन्ड्रीचा हिरो कोण आहे, जब्या. तर जब्या हा नागराज मंजुळेंचा पहिला हिरो आहे, जब्या. तर जब्या दिसतो कसा, जब्या हा एकदम टिपिकल दलित कॅरेक्टर आहे. तर जब्याचा कलर हा काळा आहे, त्याचा आवाज घोगरा आहे, त्याला उंचीही नाही, त्याचे केस उभे आहेत, घोगरा आवाज आहे. तर तो
मराठी सिनेमाचा हिरो होऊ शकतो, हा विश्वास आपल्याला नागराज मंजुळे यांनी पहिल्यांदा दिला. म्हणजे तोपर्यंत आपल्याला असं वाटलंच नाही आयुष्यात की आपण कधी हिरो होऊ शकतो, आपणही कधी हिरो होऊ शकतो, हा आपल्याला इंडियन सिनेमाने कधीही विश्वास नाही दिला. नागराज मंजुळेंनी आपल्याला पहिल्यांदा हा विश्वास दिला की आपणही हिरो असू शकतो. तर ही एक फ्रेम होती, नागराज मंजुळेंनी डिस्ट्रॉय केली, त्यांच्या सिनेमातून मोडून टाकली पहिल्यांदा. त्याच्यानंतर दुसऱ्या असे वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत नागराज मंजुळे यांनी मोडून काढल्या किंवा जाणून बुजून तोडल्या. तर जब्या हा दलित बॅकग्राऊंडमधून येतो. तर त्याचबरोबर नागराज मंजुळेंचा दुसरा सिनेमा आहे सैराट. सैराटचा हिरो कोण आहे? परशा आहे. परशापेक्षा सैराटमध्ये जास्त फोकस आर्चीवर आहे. परंतु परशा हा दलित बॅकग्राऊंडमधून येतो. तर परशा हा दलित आहे, दिसायला कसा आहे? छान आहे, सुंदर आहे, एकदम मस्त, एकदम दिसायला गोड मुलगा आहे किंवा दिसायला एकदम आकर्षक आहे. परंतु नागराजनं जशी एक परशाची एक फ्रेम तयार केली, परशा हा एक चित्र उभं केलं, तसं आतापर्यंत कोणत्याही इंडियन सिनेमाने दलित हिरोचं चित्र इतक्या चांगल्या पद्धतीनं तयार नव्हतं केलं. म्हणजे त्यांनी एक टिपिकल फ्रेम ठरलेली होती. दलित म्हटलं की कसं, काळा सावळा, काळा खाप दिसला पाहिजे, परत कपडे मळके असले पाहिजेत, असा लीन असला पाहिजे. दलित म्हटलं की कसा असला पाहिजे? अशिक्षित असला पाहिजे, अडाणी असला पाहिजे. ज्यावेळेस आपण सैराट पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं परशा हा हुशार आहे, वर्गात सगळ्यात जास्त मार्क परशाला आहे, आर्चीपेक्षा जास्त मार्क परशाला आहे. ओके, हे नागराज मंजुळे करू शकतात. नागराज मंजुळे हे करू शकतात. तो दलित आहे, त्याच्यानंतर दुसरं काय आहे, तो एकदम दिसायला सुंदर आहे, दिसायला हँडसम आहे, त्याच्यानंतर त्याला हुशार पण आहे. त्याच्यानंतर ही एक फ्रेम आहे. दलित म्हटलं की असं एक टिपिकल कॅरेक्टर, ही जी फ्रेम आहे ती नागराज मंजुळे यांनी पहिल्यांदा ह्या दोन्ही सिनेमामधून जाणून बुजून तोडली. त्याच्यानंतर तिसरी फ्रेम एक होती की दलित. मी जसं बोललो की दलित म्हणलं की एक असं टिपिकल पडकं घर, मळके तोडके असे काळे कुट्ट माणसं किंवा चोरी करणारे, अशिक्षित, अडाणी, ही फ्रेम जी आहे ती नागराज मंजुळेंनी जाणून बुजून या दोन्ही सिनेमातून मोडून टाकली. तिसरी फ्रेम आहे आर्चीची. आर्ची एक महाराष्ट्रातल्या स्त्रीला प्रतिनिधित्व करते आणि नागराज मंजुळेंनी इंडियन सिनेमाची हिरोईनचं जे एक इमेज होती, हिरोईन कशी असली पाहिजे, ही पूर्ण इमेज नागराज मंजुळेंनी आर्चीच्या स्वरूपातून मोडून काढली. म्हणजे आतापर्यंत इंडियन सिनेमाने फक्त आणि फक्त हिरोची एंट्री दाखवलेली आहे. हिरोईनची एंट्री असते का? एंट्री फक्त हिरोच घेणार. इथं सैराटमध्ये आर्चीची एंट्री आहे. आर्चीची एंट्री कशावर आहे? बुलेटवर आहे. आर्चीची एंट्री बुलेटवर आहे. आर्ची काय करते? ट्रॅक्टर चालवते. ही जी फ्रेम आहे, आर्ची बुलेटवर एंट्री करते. इंडियन सिनेमाने किंवा मराठी सिनेमाने महिलांना एंट्री दिली नाही, तेवढं महत्त्वाचं स्थान नाही दिलं किंवा महिलांना दुय्यम स्थान दिलं. म्हणजे एक इंडियन सिनेमाने एक फ्रेम तयार केलं. सिनेमामध्ये हिरोईन कशी असली पाहिजे? सुंदर असली पाहिजे. हिरोईनचे केस लांब पाहिजेत, दिसायला क्यूट पाहिजे, झिरो फिगर पाहिजे. कशी पाहिजे? केस लांब, काळे लांब सडक पाहिजेत. ही एक फ्रेम आहे इंडियन सिनेमाने. नागराजने सुरुंग लावला, ह्या फ्रेमला नागराजने जाणून बुजून सुरुंग लावला. आर्ची हे कॅरेक्टर नागराज मंजुळे जाणून बुजून तसं घेतलेलं आहे, कारण की ती टिपिकल महाराष्ट्रीयन दिसते. ती टिपिकल डस्की गर्ल किंवा एक सामान्य मुलगी आहे. तर बऱ्याचशा फ्रेम नागराजनं आर्चीच्या स्वरूपातून मोडल्या. आपल्या डेली लाईफमध्ये प्रपोज कोण करतं? मुलगा करतो का मुलगी करते? मुलगाच प्रपोज करतो. सैराटमध्ये प्रपोज कोण करते? आर्ची. म्हणजे इंडियन सिनेमाने किंवा मराठी सिनेमांनी असं कधी दाखवलंच नाही महिलांनाही भावना असू शकतात, महिलांनाही इमोशन असू शकतात, महिलांनाही प्रेम होऊ शकतं. हे कधीच नाही दाखवलं. आपला सिनेमा काय दाखवतो? कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बताना पाए. परंतु सायकोलॉजी काय सांगते माहित आहे का? महिलांना एक सेन्स पुरुषापेक्षा जास्त असतो, काही सेन्स जास्त असतात.
आपल्याला कळतं ही मुलगी आवडते, तिच्या आधी तिला कळलेलं असतं. म्हणजे महिलांना सेन्स जास्त असतो. आपल्याला स्वतःला कळायच्या अगोदर तिला कळलेलं असतं. उसके मन में कुछ तो लड्डू फुट रहे, तिच्या मनात काहीतरी चाललेलं आहे. म्हणजे महिलांना हा सेन्स जास्त असतो, महिलांना लवकर समजतं. परंतु आपण ताणात असतो, कसं सांगू, कसं बोलू मी तिला, विचार कैसे बताये क्यों तुझको चाहे, तिला ऑलरेडी कळालेलं असतंय सगळं, मग आपण ताणात असतो. परंतु नागराज मंजुळेनं हा धागा पकडून नागराजची हिरोईन आर्ची प्रपोज करते. परशाला. आर्ची परशाच्या घरी जाते आणि आर्ची प्रपोज करते. आर्ची ट्रॅक्टर चालवते. त्याच्यानंतर बऱ्याच इंडियन सिनेमात आतापर्यंत हेच दाखवलं की हिरोईन कशी असली पाहिजे, दुबळी असली पाहिजे. हिरोईन ही दुबळी असली पाहिजे, नाजूक असली पाहिजे, तिनं घाबरलं पाहिजे. तिला संकट आलं की हिरोनी असं आलं पाहिजे, छाती काढून आलं पाहिजे आणि 10-15 लोकांना मारलं पाहिजे. ही फ्रेम नागराजने जाणून बुजून त्याच्या सगळ्या सिनेमातून मोडून टाकली. म्हणजे कशा पद्धतीनं की ज्याही वेळेस सैराटमध्ये परशावर आक्रमण होतंय, परशावर हल्ला होतोय, आर्ची येते. पहिल्यांदा कॉलेजमध्ये भांडण होतंय आणि परशाला दोघं तिघं मारा येत आहेत, तर तिथं आर्चीची एंट्री आहे. ए मंग्या सोड त्याला, ही आर्ची त्याला सोडवते. आणि दुसऱ्या एका प्रसंगामध्ये ज्यावेळेस आर्ची आणि परशा पळून जात असतात आणि त्यामध्ये त्यांना तिचे नातेवाईक तिला पकडतात, त्यावेळेस आर्ची काय करते, ती गन उचलते आणि गन धरते, त्याला सोडा त्याला. आर्ची वाचवते. म्हणजे नागराजच्या सिनेमामध्ये कुठंच हिरो वाचवत नाही, हिरो असा कधीच एंट्री करत नाही, हिरोईन वाचवते. हे वास्तविक आयुष्यात होऊ शकतं. हे काय केलं की ह्या ज्या फ्रेम आहेत, ठरलेल्या ज्या फ्रेम आहेत, अनेक फ्रेम इंडियन सिनेमाने असेल, मराठी सिनेमाने असेल तयार केल्या. आणि ह्याचा इफेक्ट काय होतो, तर आपण त्या पद्धतीने ॲक्सेप्ट करतो, आपण हेजेमनाइज होतो. सिनेमा फक्त एंटरटेन नसतं, कोणतीही कला ही निष्पाप नसते. अकॉर्डिंग टू सायकोलॉजी और फिलॉसॉफी कोणतीही कला ही निष्पाप नसते. कला ही म्हणजे कलेमधून काहीतरी अजेंडा असतो, कलेतून अजेंडे राबवले जातात, कलेतून बरेचसे अजेंडे थोपले जातात. म्हणजे आमची इंडियन संस्कृती किंवा आपली भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान आहे. आम्ही तुम्हाला फक्त सिनेमा नाही दाखवणार, तुम्ही महिला कशा राहिल्या पाहिजेत याचा कंटिन्यू विचार ह्याच्यातून आम्ही तुम्हाला हेजेमनाइज करणार. महिलांनी महिलासारखंच राहिलं पाहिजे, महिला ह्या पायातलं वाहन आहे, पायातच राहिलं पाहिजे. ही जी फिलॉसॉफी आहे, ही जी मेंटॅलिटी आहे, ह्या सिनेमा असेल, कविता असेल, लिटरेचर असेल, साहित्य असेल, हे कंटिन्यू सांगत असतं महिलांनी महिलासारखं राहिलं पाहिजे, दलितांनी दलितासारखं राहिलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या आपल्या पायरीनं राहिलं पाहिजे. हे कोण ठरवतं? इथला सत्ताधारी वर्ग, जो अभिव्यक्तीच्या साधनांवर मालकी गाजवतो, तो वर्ग सतत आपले दमनकारी विचार इथल्या वर्गावर लादतो, कलेच्या माध्यमातून लादतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल दुसरं एक उदाहरण देतो. फूड कल्चर नावाचा प्रकार आहे. फूड कल्चर, अन्न संस्कृती आहे. तर नागराजच्या फॅन्ड्री सिनेमात पहिल्यांदा मराठी सिनेमामध्ये किंवा इंडियन सिनेमामध्ये पहिल्यांदा एक पोर्क धुताना किंवा फॅन्ड्रीचं मांस धुताना किंवा डुकराचं मांस धुताना कदम जे आहेत, किशोर कदम, हे पहिल्यांदा सीन नागराज मंजुळेने दाखवला. म्हणजे आपण काय ठरवलं, पोर्क वाईट असतं, बीफ वाईट असतं, किंवा हे जे प्रकार असतात खाण्यामधले हे वाईट असतात, ते खायचे नाहीत. ते का खायचे नाहीत? कारण की इथला दलित वर्ग खातो, इथला दलित समाज खातो. त्याच्यामुळे हे जे आहे ते दाखवायचं नाही. ते दाखवलं तर काय होईल की आमचं जे उच्चपण आहे त्याला कुठंतरी सुरुंग लागेल. त्याच्यामुळं हे दाखवायचं नाही. त्याला पहिल्यांदा तडा नागराजने दिला. पहिल्यांदा डुकराचं मांस धुताना किशोर कदम मराठी सिनेमामध्ये दाखवले. हे फक्त नागराज करू शकतो. ही एक फूड कल्चर आहे. समजा तुम्ही कुठल्याही सिनेमात पहा, कुठल्याही मराठी असेल, हिंदी असेल, तुम्हाला वजडी नाही दिसणार, तुम्हाला टोना नाही दिसणार, तुम्हाला मांद नाही दिसणार, तुम्हाला सागुती नाही दिसणार, तुम्हाला हे जे आहे टोना, हे सगळे पदार्थ नाही दिसणार. कोणत्याही फूड चॅनलला असतील किंवा सिनेमात असतील, मालिकामध्ये हे आमचे पदार्थ किंवा दलितांचे पदार्थ नाही दिसणार. तुम्हाला मोदक दिसेल, पुरणपोळे दिसेल, लाडू दिसेल, करंजी दिसेल, परंतु हे पदार्थ कोणत्याही सिनेमात नाही दिसणार.
का नाही दिसणार? कारण की ते दलितांचे पदार्थ आहेत, ती दलितांची संस्कृती आहे, आम्ही नाही दाखवणार ती संस्कृती, आम्ही नाही दाखवणार. तर हे पदार्थ आम्हाला कधीच नाही दिसत. आणि हे पदार्थ खाऊन समजा बीफ असेल, पोर्क असेल किंवा वजडी असेल, टोना असेल, मांद असेल, हे पदार्थ खाऊन कोणाला रोग झाल्याचं नाही आपण ऐकलं, कोण मरून गेल्याचं नाही ऐकलं. हे इथला दलित समाज, इथला पिचलेला समाज खूप स्ट्रॉंग होता. ह्यांनी पहाड फोडलेले आहेत, लेणी बांधलेले आहेत, कष्टाची कामं केलेली आहेत आणि सगळ्यात स्ट्रॉंग हा समाज होता. आणि त्यांचं प्रमुख खाद्य हेच होतं. हे खाद्य खाऊन किंवा हे अन्न खाऊन हे काही मेले नाही कधी, ह्यांना रोग नाही झाले. परंतु इतकंही त्यांची अन्न संस्कृती असेल, त्यांची फूड कल्चर असेल, त्यांना जाणून बुजून टार्गेट केलं जातं. त्यांची फूड कल्चर असेल नाही दाखवली जात. हे एक उदाहरण आहे. याला नागराज मंजुळेंनी चॅलेंज केलं. कशामधून? त्याच्या फॅन्ड्रीमधून. त्याच्या पुढचं उदाहरण आहे भाषेचं. भाषेचं एक उदाहरण आहे. नागराज मंजुळेंनी जाणून बुजून गावठी सोलापुरी भाषा वापरली. आणि दुसरं एक, ज्यावेळेस आपण बारकाईनं नागराज मंजुळेंचे सिनेमा पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल, पिस्तुल्यामध्ये पारधी लँग्वेज आहे, फॅन्ड्रीमध्ये कायकाडी लँग्वेज आहे, सैराटमध्ये पुन्हा पारधी लँग्वेज आहे, त्याच्यानंतर झुंडमध्ये आदिवासी गोंड भाषा वापरलेली आहे. तर ह्या भाषा ज्या आहेत, पारधी असेल, कायकाडी असेल, ह्या ज्या भाषा आहेत, दुर्लक्षित भाषा आहेत, ह्या भाषांना खूप हीन लेखलं जातं. मराठी, शुद्ध मराठी कुठली समजली जाते? पुणेरी मराठी. हे कुणी ठरवलं? त्यांनी ठरवलं, आपण नाही ठरवलं. त्यांनी ठरवलं की आमची भाषा मराठी पुणेरी आमची सगळ्यात उच्च भाषा, शुद्ध भाषा. त्याला जाणून बुजून सुरुंग लावला नागराज मंजुळेंनी त्यांच्या सगळ्या सिनेमामधून. तर ज्यावेळेस तुम्ही सिनेमा पाहता तर गावठी मराठी, गावठी सोलापूरची मराठी, त्याचे एकदम ग्रामीण भाषेतले, त्याच्यानंतर कायकाडी भाषा असेल, पारधी भाषा असेल, गोंड असेल, आदिवासी असेल, त्याच्यानंतर झुंडमधली जी हिंदी आहे मुस्लिम समाजाची, एकदम अशी लोकल हिंदी आहे. तर हा एक जाणून बुजून हे जे मिथ आहे, सिनेमा काय करतो? मिथ तयार करतो. सिनेमा मिथ तयार करतो. मिथ म्हणजे काय? एक मिथक, मराठीमध्ये मिथक. त्याला आपण युवाल नोआ हरारी जो आहे त्याला त्याच्या कन्सेप्टमध्ये म्हणतो शेअर्ड इमॅजिन रियालिटी. शेअर्ड इमॅजिन रियालिटी म्हणजे अशी एक शेअर्ड इमॅजिन रियालिटी म्हणजे आपण अशा काही गोष्टी आपल्या डोक्यात ठेवलेल्या असतात, असे काही मिथक असतात, ते सगळेच आपण मानत असतो. आपण सगळेच मानत असतो, परंतु ते मिथक असतं. आणि हे मिथक तोडण्याचं काम नागराज मंजुळेंनी त्याच्या अनेक सिनेमामधून केलेलं आहे. तर मीडिया काय करतो? मीडिया जो आहे ते कंटिन्यू मिथ मेकिंगची प्रोसेस चालू असते मीडियातून. मीडिया किंवा माध्यम असेल किंवा इथला सिनेमा असेल किंवा इंडियन किंवा जागतिक लेवलला हा जो मीडिया आहे तो काय करतो? मिथ मेकिंग करतो. त्याच्यामध्ये फायदा काय असतो? की त्यांचं हित साधणं हा त्यांचा फायदा असतो. त्याच्यातून हित साधलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले आजोबा थम्सअप, कोका कोला, पेप्सी, माझा पीत होते का? त्यांना उन्हाळ्यात थंड असतील ना, किंवा त्यांना खूप गरमी व्हायची त्या काळात, नाही ना. आणि आपण मीडियाने आपल्याला सांगितलं, काय सांगितलं? तुम्हाला गरमी होते, थम्सअप प्या, गरमी होते, स्प्राईट प्या, गरमी होते, माझा प्या, किंवा ह्या गोष्टी प्या. तर याच्यातून त्यांचा हित असतं, त्यांचा फायदा असतो. आणि तुम्हाला जर माहीत असेल तर हे जे कोल्ड्रिंक्स आहेत, कोल्ड्रिंक्स पिण्याने खूप प्रचंड तोटे आहेत, प्रचंड तोटे आहेत. त्यात एक थम्सअप बनवायला, स्प्राईट बनवायला त्यात हजारो केमिकल प्रोसेस केल्या जातात. त्याच्यात अनेक प्रोसेस होतात, त्याचे खूप वाईट परिणाम होतात. कॅन्सर होऊ शकतो, शुगर होऊ शकते, प्रचंड असे मोठे आजार होऊ शकतात. इतके आजार होत असताना आपण तरीही पेप्सी पितो, माझा पितो, किंवा हे का ॲक्सेप्ट करतो? कारण की ड्यू टू द पॉलिटिक्स और हेजेमोनिक स्ट्रॅटेजीज ऑफ द मीडिया. मीडिया आपल्याला सांगतो ठंडा मतलब कोका कोला, डर के आगे जीत है, ऊंची लोगों की ऊंची पसंद. काय करतो मीडिया जो आहे? पहिल्यांदा मिथक आणतो मार्केटमध्ये. मीडिया असेल, आर्ट असेल, लिटरेचर असेल, ही कला जी आहे काय करते? सुरुवातीला मिथ समाजामध्ये स्प्रेड करते आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट आणते, त्याच्यानंतर त्यांचं प्रोडक्ट लॉन्च केलं जातं. तर ह्या गोष्टी आहेत. बऱ्याच युवकांना नशेची सवय लागते किंवा सिगरेट पितात. सिगरेट पिल्यानं आपल्याला माहीत आहे कुठलाच फायदा होत नाही. हे जे मोकळे ऑक्सिजन आहे त्याच्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही या जगात.
तरी आपण सिगरेट पितो, कारण की वी आर हेजेमनाइज बाय द मीडिया. आपल्याला जाहिरातींनी, मीडियानी, माध्यमांनी आपल्याला हेजेमनाइज केलेलं आहे किंवा हेजेमनीची प्रोसेस आपल्यावर लादलेली आहे. त्याच्यामुळं आपण जे म्हणतो वी आर हेजेमनाइज. आपल्या सगळ्या गोष्टी, आपल्या जवळपास सगळ्या गोष्टी, आपण काय खाल्लं पाहिजे, आपण काय पिलं पाहिजे, आपण कोणते कपडे घातले पाहिजेत, आपण कोणतं कॉस्मेटिक लावलं पाहिजे, आपण कशा पद्धतीने ड्रेस कोड असलं पाहिजे, हे सगळं एक विशिष्ट वर्ग ज्यांचं त्याच्यामध्ये हित आहे तो वर्ग डिसाईड करतो. तो वर्ग तुमच्या बऱ्याचशा, तुम्हाला वाटत असेल तुमची ही ड्रेस स्टाईल तुमची स्वतःची आहे, ती नाही. मीडियाला वाटतं किंवा एका भांडवलदार कॅपिटलिस्टला वाटतं हे विकायचं आहे. पहिल्यांदा ते लोकांचं माइंडसेट क्रिएट करेल आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट आणेल आणि मग आपण त्याचे ग्राहक हो. त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे. दिस इज द कॉन्स्पिरेसी ऑफ कॅपिटलिस्ट पर्सन. आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मीडियामध्ये. एक तर आतापर्यंतच्या आर्टने दोन पॉलिटिक्स केले, कलेनं दोन प्रकारचे पॉलिटिक्स केले. एक तर आत्तापर्यंत ज्यावेळेस सिनेमा पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी कधीच दिसत नाहीत. हिंदी बॉलिवूडचा सिनेमा जर पाहिला त्याच्यामध्ये वाघमारे, कांबळे, जोगदंड हे आडनाव तुम्हाला कधीच नाही दिसत. मल्होत्रा, खत्री, अय्यर हे सरनेम दिसतात. नागराज मंजुळेच्या पहिल्यांदा दिसतात. खरात, माने, कांबळे, वाघमारे हे दिसतात, पहिल्यांदा दिसतात. त्याच पद्धतीने नागराजच्या सिनेमामध्ये कुठंच दिसत नाही चिन्मय, तन्मय, मृण्मय हा कुठंच दिसत नाही. नागराजच्या सिनेमात काय असतो? जब्या, पिऱ्या, सल्ल्या, मंग्या, लंगड्या, चंक्या ही जी कॅरेक्टर आहेत ही नागराज मंजुळेंना मराठी सिनेमा किंवा इंडियन सिनेमा आपला कधीच वाटला नाही, कारण की आपण त्याच्यात नव्हतोच कधी, आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये नव्हतंच त्या पद्धतीने. कारण की सिनेमा नागराजांना कायमच परका वाटायचा. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण प्रेमात असेल, आपण कधी गाणं घेतोय का? एकदा ना औरंगपुरात प्रियकर प्रेयसी गाणं घेतायत, नाचतायत, मध्ये सगळे ट्रॅफिकवाले नाचू लागले, रिक्षावाले नाचू लागले, किंवा आपण खूप प्रेमात आहे सगळेच मागे येऊन नाचायला लागले, असं काही झालंय आपल्या आयुष्यात. वास्तविक आयुष्यात कधीच गाणं किंवा सॉन्ग नाही होत. किंवा आपण तिकडं खुलताबाद किल्ल्यावर गेलो आणि प्रेमात एक गाणं म्हणायला लागलो आणि खूप सारे गाणं वगैरे, 5-6 ड्रेस बदलले, असं कधीच होत नाही आपल्या आयुष्यात. 5-6 ड्रेस कणाकण बदलते एका ड्रेसमध्ये. परंतु वास्तविक आयुष्यात आपण कितीही प्रेमात असेल तर गाणं नाही चालत आपल्या आयुष्यात. नागराज मंजुळेच्या सिनेमामध्ये कधीही कोणतंच गाणं नाही दिसत. जे गाणी आहेत सैराटमध्ये ते बॅकग्राऊंडला आहेत, जे मनातल्या मनात चालणारी गाणी आहेत. परशा फक्त पळतोय, त्याच्या मनात गाणं आहे किंवा त्याच्या मनात हॅपीनेस आहे, तो दाखवलेला आहे. म्हणजे नागराजच्या कुठल्याच सिनेमामध्ये हिरो हिरोईन उजामा झाले गाणं घेता येत असं नाही. एक गाणं आहे फक्त, कोणतं? झिंगझिंग झिगाट. पण ते गाणं आपल्या आयुष्यात कायमच होतं. आपण लग्नात तसं नसतो, आपण वरातीत तसं नसतो, आपण जत्रेत तसं नसतो, ते आपलं गाणं आहे. तर दिस इज द डिफरन्स ऑफ नागराज मंजुळे. दिस इज द डिफरन्स ऑफ नागराज मंजुळे दॅन इंडियन सिनेमा और इंडियन फिल्म इंडस्ट्री. तर मला थोडक्यात काही सांगायचं म्हणजे जाता जाता काही 1-2 मेसेज सांगेल. मीडिया जो आहे तो कंटिन्यू आपल्याला हेजेमनाइज करत असतो. तर आपण मीडियाच्या काही स्ट्रॅटेजी कंटिन्यू ओळखल्या पाहिजेत. मीडिया इतका सेल्फिश असतो किंवा कला इतकी सेल्फिश असते, म्हणजे अख्ख्या भारतातले लोक मेले तरी चालतील, त्यांना फक्त प्रॉफिट्स पाहिजे असतं. म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कोल्ड्रिंक्स पिऊन खरंच हजारो आजार होतात, हे अनेक वेळेस प्रूव्ह झालेलं आहे. कोल्ड्रिंक्स पिऊन खूप दुरंदर कॅन्सरही होतात, हे सिद्ध झालेलं आहे, सायन्सनं सिद्ध केलेलं आहे. तरी आपण कोल्ड्रिंक्स पितो. का पितो? कारण की आपल्याला मीडियाने हेजेमनाइज केलेलं आहे. आपल्याला स्वतःचा विवेक, स्वतःची तर्कबुद्धी वापरता आली पाहिजे. मीडिया काय सांगतो त्याच्यापेक्षा आपलं मन काय म्हणतं, आपल्याला गरज आहे का? बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला गरज नसते आयुष्यात. बऱ्याच गोष्टींची गरज नसतानाही आपण बऱ्याचशा गोष्टी करतो. ह्या गोष्टी आपण स्वतःचा विवेक वापरला पाहिजे, स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे, स्वतःचा तर्क, ह्या गोष्टी वापरून आपण जगताना जगलं पाहिजे. तर एवढ्या काही गोष्टी आहेत.